नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आलेलो आहे औसा रोड येथे राम के छोले भटुरे या ठिकाणी. तर हे बंधू आत्ताच आलेले आहेत आणि आपला संपूर्ण सेटअपची तयारी तर चालू आहे. आपण पाहू शकता अगदी अल्पावधीतच ह्या राम के छोले भटुरे यांनी एक नंबर असं ग्राहक आपल्याकडे ओढून घेण्यास त्यांनी यशस्वी झालेले आहेत. तर आपण ह्यांच्याशी नक्की चर्चा करणार आहोत. तोपर्यंत ह्यांचा सेटअप लागूसपर्यंत आपण थोडंसं वेट करू. हे ह्या गाडीमध्ये ह्यांचं सर्व काही मटेरियल आणि सर्व काही गोष्टी या गाडीमध्ये त्यांनी रेडी करून घेऊन आलेल्या आहेत. तर आल्यानंतर इथं सेटअप त्यांनी रेडी करत आहेत सर्व. पाहू शकता तुम्ही हे मेन इथले वस्ताद आहेत. आपण वाट पाहू थोडा वेळ. इथं ते तुम्हाला जे दिसतात स्टूल ह्याच्यावरून अंदाज आलाच असेल. इथं आता चालू झाल्यानंतर गर्दीचा तोबा असे जत्रा इथं भरणार आहे. पाहू शकता हे सगळं सेटअप इथं लावणं चालू आहे. आपण थोडं वाट पाहू. ची सगळी तयारी चालू आहे इथं. हे इथून रात्री 11 वाजेपर्यंत त्यांची गर्दी असंच आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. हे जरा थोडासा उशीर झाला म्हणून आता आपल्याला इथं गर्दी दिसत नाही आहे. आता हे सट चालू झालं. ह्याने फ्रंटची लाईट लावली. आता हे बॅक साईडचं लाईट लावल्यानंतर तुम्हाला इथं थांबायला पण जागा नाही मिळणार आहे. पाहू शकता. बटाटा भाजी भाजी कोणती आहे? भटुरेची का? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलला. माझ्या पाठीमागे जे बघता आपण राम के छोले भटुरे हे आपल्या औसा रोडवरती आपल्या ह्या मित्राने चालू केलेला हा छोटासा व्यवसाय आहे. आणि ह्या कमी कालावधीमध्ये ह्या व्यवसायाची प्रगती आणि प्रसिद्धी एवढी पसरलेली आहे लातूर शहरामध्ये. तर इथं त्या भैयाला बोलायला पण टाईम नाही. तर काय खासियत आहे सर्व गोष्टीची आपण यांच्या तोंडातून ऐकून घेऊ. नमस्कार भैया. नमस्कार. आपलं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना. सागर महादेव जवळगी. आणि ही छोले भटुरे हे दिल्लीचं स्ट्रीट फूड हे आपल्या लातूरच्या तुम्ही ह्या इथं शहरामध्ये तुम्ही आलेला आहात. ह्याची काय संकल्पना होती, कशी आयडिया सुचली तुम्हाला भैया? दिल्लीला गेलो होतो असं. हां. खाल्ल्यानंतर मला आवडली ते. अच्छा. त्यानंतर लातूरमध्ये कुठंच नाही असं. हां, कुठं इथं टाकून घेऊया म्हणलं. हां, प्रयत्न केला तुम्ही तर यश आलं तुम्हाला. यश आलं. अच्छा. तर अजून काय संकल्पना आहे ह्याच्यानंतर? आपल्याला दुकान वगैरे घ्यायचं आहे का? कारण इथं जागा पुरत नाही तुम्हाला, गर्दी एवढी खूप मोठी आहे. अजून एक दुकान घ्यायचं आहे गोलाईमध्ये, चालू आहे प्रोसेस. अच्छा. पण ह्या रोडला पण एक तुमची शाखा ठेवा, कारण की तुमचा प्रतिसाद बघून लोक नक्की इथं पण व्हिजिट द्यायला येतील. तर भैया आता आपल्या स्टॉलवरती काय काय भेटते? आपला छोले भटुरे, छोल्याची भाजी असते एकदम ग्रेव्ही असते जाड. हां. आणि त्यानंतर 2 भटुरे येते. अच्छा. त्यानंतर आचार येते, मिरचीचा आचार. बरं. गाजराचा आचार आणि कांदा असतोय, मसाला कांदा. अच्छा. एक नंबर असते. सगळ्या गोष्टी भेटून जाईल. गरम गरम खाल्ल्यानंतर टेस्ट एकदम मस्त लागेल. आता ही तुम्ही स्वतः शिकलात का कसं आहे? बनवते आमचं कुक, त्याला घेऊन आलेलं आहे तिकडे. अच्छा. कुक कुठला आपल्याकडे बाहेरला? नाही, ते पण तिकडचंच आहे, दिल्लीचं आहे.
दिल्ली साईडचा कुक आहे, त्याच्यामुळेच ती तिकडलं सगळं फ्लेवर आणि ती जी एक टेस्ट त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे त्या छोले भटुरेमध्ये, ते खास कारण आहे की त्या गर्दी त्याच्यामुळेच पडत आहे. इथं टेस्ट एक नंबर आहे, सगळ्या दिल्लीला जी टेस्ट मिळते तीच टेस्ट इथं उपलब्ध आहे. तर आम्ही तुमच्या बोर्डवर बघितलो इथं विराट कोहलीचा फोटो आहे, त्याचा काय सस्पेन्स आहे मला सांगा. विराट कोहलीचा आवडता डिश आहे. अच्छा, आणि ते तिथेच जाऊन खाते, राम के छोले भटुरे तिथेच आहे. हे राम के छोले भटुरे हे दिल्लीमध्ये पण आहे. हा, फ्रँचायझी घेतलेला आहे मी त्यांची फ्रँचायझी घेतलेली आहे. हो, तुम्ही स्वतः नाव दिलेलं नाही. नाही आमची अच्छा, franchise. तर ह्याने फ्रँचायझी घेतलेलं आहे. तुम्हाला वाटत असेल हे रोडच्या कडेला आहे आणि हे आपले गाड्यावरती चालू केलं, तसं नाही. एकदम प्रोफेशनल असं याचं सगळ्या काही गोष्टी इथं बारीकाईने लक्ष ठेवलेले आहेत आणि जे पण ग्राहक इथे येणार आहेत त्यांच्या आरोग्याची काळजी पण ह्या मार्फत तुम्ही घेतलेली आहे. बरोबर आहे. हो. तर प्रेक्षकांना काय सांगाल ह्या लातूरमधल्या तुम्ही आपल्या एक बार या स्टॉलवर आणि टेस्ट बघून जा. हां, तुम्ही वारंवार याल. हा, नक्कीच भैया, तुमच्या ह्या छोट्या स्टॉलचं मोठ्या दुकानामध्ये रूपांतर हो, अजून तुमची प्रगती हो, आम्ही एवढेच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि तुम्ही असंच या धंद्यामध्ये पुढे यशस्वीरित्या वाटचाल करत राहा. ओके, थँक्यू. धन्यवाद. प्रॅक्टिकल आपण प्रेक्षकांना दाखवा कसं कसं आपल्याला प्लेट तयार करून मिळेल. या जवळ सुरुवातीला ते पिठापासून दाखवा. या. पिठापासून. इथं पीठ तयार होते, पीठ असते. या की, इकडे या. इकडे या, इकडे इकडे. मोठा ना बोला. इथल्या साईडला पीठ असते त्या ह्याच्यामध्ये. हा बघा, त्या पिठाचे गोळे करून इथं त्याला त्या पिठाचे गोळे करून इथं थापून त्याला हातावरती रोल करून भट्टीमध्ये तेलामध्ये फ्राय करतात. आता हे आम्हाला प्रात्यक्षिक दाखवतील. हा, दाखव. बघू शकता इथं कसं करत आहेत त्यांनी. आणि हे टाकलेलं आहे तेलामध्ये. फ्रेश एकदम तेल कीर्ती गोल्डचं वापरतो आम्ही. अच्छा, हा, पुरी एकदम फुललेली असते. भैया हे टेस्टदार एवढं असते. एक विचारायचं होतं, आता ही तेलामध्ये टोटल तुम्ही ही करता तर तेल थोडंसं जास्त वाटतं का? नाही, उगं वाटतं का? ते आता खाली जाते तो का अच्छा, त्याच्यात. हे खाली आता जी बघा लोड झालेलं 2 आहे तेल. सेकंदानं बघा तेल कसं हे होतं. अच्छा, तर भैयानी आता आपल्या प्लेट समोर घट्ट भाजी एकदम. आचार हे छोले भटुरे का आपले हे भटुरे, भटुरीची भाजी, भाजी, छोलेची भाजी. हे आचार, हे आचार कशाचा भाई? हे गाजराचा आचार आहे. गाजराचा. हे मिरचीचा मिरची. आचार. अच्छा, आणि हे कांदा, मसाला कांदा अच्छा. असतात. त्यानंतर हो काय गरम गरम भटुरा. हे किती येणार भैया काय एका ह्याच्यात 2 ऑर्डर मध्ये? 2. ही रेडी झाली आपली. एक हो काय हे भटुराची प्लेट. किती रुपयाला भाई? 70 रुपये. 70 रुपये. 70 रुपयामध्ये पोट भरून असं छोले भटुरे आपल्याला इथं सर्व केले जातील. राम के छोले भटुरे नक्की विजिट द्या. तर मित्रांनो, नक्की विजिट द्या. औसा रोडला हे आपलं ह्या रामजी के छोले भटुरे शॉप आहे. तर भैया हे ॲड्रेस एक्झॅक्ट कुठे आहे एकदम औसा रोडला? औसा रोडला ओम नंदी मोबाईलच्या एकदम बाजूला आपल्या बोर्डची फोकस दिसेल तुम्हाला. नक्की भेट द्या. टायमिंग काय काय भैया? टायमिंग आहे 6 ते 10:30 वाजेपर्यंत टायमिंग आहे. अच्छा, रोज सुट्टी वगैरे काही दिन नसते? सुट्टी नसते याला, कंटिन्यू चालू असते. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असल्यास आपल्याला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, सपोर्ट करा. हा आपला लातूरचा नवा उद्योजक आपल्यामधून घडत आहे, तयार होत आहे. तर ह्याला सपोर्ट करणं आपल्या सर्व लातूरकरांचं काम आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.